जालना में मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने राज्य सरकार को 26 फरवरी तक अल्टीमेटम दिया है। जालना में मीडिया से बातचीत में उन्होंने सारथी संस्था और अन्ना साहेब पाटिल आर्थिक विकास महामंडल को पर्याप्त निधि न देने पर नाराजगी व्यक्त की और सवाल उठाया कि क्या सरकार इन संस्थाओं को आर्थिक रूप से कमजोर करने का प्रयास कर रही है। बुल्ढाना जिले के चीखला गांव में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा विवाद और महिला के साथ कथित मारपीट की घटना पर उन्होंने तीव्र विरोध जताया और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की। रंजना नागपुरकर प्रकरण में दोषियों के खिलाफ तत्काल कार्रवाई और संबंधित अधिकारियों की जांच की भी उन्होंने अपील की। जरांगे पाटिल ने चेतावनी दी कि 26 फरवरी तक मांगे मान्य न होने पर उनकी अगली रणनीति सार्वजनिक की जाएगी और बाद में किसी को नहीं सुना जाएगा। आज बुलढाण्याकडे दौरा काढलेला आहे, काय आयोजन? तिथं काही मस्तवाल माजलेल्या काही लाभार्थी टोळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली। त्यांचा उद्देशच होता की पुतळा मोडून तोडून फेकू द्यायचा असं गावकऱ्यांचं सांगणं आहे आम्हाला। आता सत्य परिस्थिती आम्ही तिथे जाऊन बघतोय। तिथल्या आमच्या एका जिजाऊच्या लेकीला त्यांनी कपडे फाटून तर मारलाय आणि मारणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत, म्हणजे लोकांनी तिथल्या प्रतिष्ठित कोणतरी लोक आहेत त्यांनी मारहाण केली। परत मारहाण केल्याच्या नंतर कपडे फाटल्याच्या नंतर सुद्धा बोललं गेलं की हिला हिचे व्हिडिओ काढून व्हायरल करा। म्हणजे बघा ती किती या महाराष्ट्रात छत्रपतींच्या आता शिवजयंती झाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये बघा काय विदारक परिस्थिती निर्माण झाली की छेडछाडीचा उद्देश, एक जिजाऊच्या लेकीला कपडे फाटूस तर मारणं, छोट्या छोट्या तिथं मुली आहेत, काही महिला आहेत त्यांचे हात मोडले असं आम्हाला तिकडून सांगण्यात आलंय। आता आम्ही बघतोय तिथले SP साहेबांशी बोलणं झालंय, तिथल्या IG साहेबांशी पण बोलणं झालंय। तिथल्या स्थानिक काही पोलिसांनी किंवा काही अधिकाऱ्यांनी अशी माहिती मिळते की त्यांनी आरोपी पळून जाण्यास सुद्धा मदत केली। म्हणजे त्याच्यात तिथल्या स्थानिक PIचा किंवा त्या APIचा काही हात आहे का हेही बघावं लागणार आहे, कारण SP साहेबांनी बुलढाण्याच्या चांगली कारवाई केली। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काय 10-11 आरोपी पण पकडले, चांगलं काम केलंय। आणि त्यांनी SP साहेबांना असंही सांगितलं की राहिलेलं पण आम्ही ठेवत नाहीये, पण गुन्हे काय लावले ते किती क्रूरपणानं केलेलं ते कृत्य हे आम्हाला तिथं गेल्याच्या नंतर लक्षात येणार आहे। SP साहेबांनी जरी अटक केलं असलं, त्यांनी चांगली कामगिरी केली असली, पुढेही त्यांनी शब्द दिला की एकही आरोपी आम्ही ठेवत नाहीत, सगळेचे सगळे जेरबंद करतो आम्ही, परंतु कुठल्या कलमा लावल्यात कुठल्या नाही लावल्यात हे पण आम्ही बघतो। आता गेल्याच्या नंतर काही कलमा राहिल्यात का, काही जणांचं नाव जाणून बुजून टाळलेत का, इतका माज नेमका कोणाला आहे, छत्रपतींविषयी इतका आकर्ष काय आहे? कारण आम्ही तर त्यांच्या पुतळ्यांविषयी त्यांच्या चौकांविषयी असा आकर्ष नाही ठेवत, आम्ही तर सन्मानच करतो। पण आता ही काही एक टोळी, लाभार्थी टोळी ही माजलेली, ते कोण कोण माजलेले आहेत आम्हाला बघू द्या। कोणाला छत्रपती शिवरायांचा पुतळा उकळून फेकायचा आहे हेही आम्हाला बघावं लागणार आहे। तशी परिस्थिती त्यांनीच तयार केली। आता राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे, कायदा सुव्यवस्था भंग झाला पाहिजे हे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय। दंगल कशी घडल राज्यात, जातीय तेढ निर्माण कसा होईल हे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय। त्याही कलमा लावल्यात का आम्हाला बघणं खूप गरजेचं आहे। तर तिथे गेल्याच्या नंतर बघूयात, परंतु SP साहेबांनी चांगलं रात्रीपासून काम केलं अशी माहिती मिळाली। आता तिथे गेल्यावर प्रत्यक्षात आम्ही बघतो। नागपूरकर यांनी आरोप केलेला आहे की त्यांच्या पतीला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये मागितले होते आणि त्यांचा जो काही मृत्यू झालेला आहे यासाठी त्यांची छळ करण्यात आला आणि यासाठी धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहे। सोबतच धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी रंजना नागपूरकर यांच्या गळ्याला बंदूक देखील लावली होती त्यांनी म्हटलेलं आहे। याच्यात ना सगळ्यात महत्वाचा रोल आता नागपूरच्या SP साहेबाचा, CP साहेबांचा। त्यांनी तातडीनं त्याच्यावरती गुन्हे दाखल करून चौकशीला सगळ्याला ताब्यात घेतलं पाहिजे। धनंजय मुंडे सगळेच आता त्या माऊलीनी काय नाव सांगितलं हे बघा, एक विधवा माऊली आहे, तिच्याकडे लक्ष देणं देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे, कारण शहर त्यांचं आहे आणि त्यांच्या शहरातल्या एका महिलेवरती जर इतका अन्याय झाला तर ती दूर करणं फडणवीस साहेबांची जबाबदारी, SP साहेबांच्या नागपूरच्या जबाबदारी। गुन्हे दाखल करून तातडीनं त्या माऊलीला स्वतः पोलिसांनी बोलून घेतलं पाहिजे की तुमचं काय म्हणणं आहे, त्या म्हणण्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांना लगेच अटक करून त्यांना चौकशीला ताब्यात घेतलं पाहिजे, तर हे थांबणार आहे। आणि फडणवीस साहेबांची जबाबदारी, फडणवीस साहेबांनी हे करणं अत्यंत गरजेचं आहे। नसता महाराष्ट्रातल्या महिलेला फडणवीस साहेब न्याय देत नाहीत हा संदेश जाणार आहे। काल शिंदे साहेब आले होते, काल न्यायमूर्ती शिंदे जालन्यात
त्यांनी तपासणी केली, पोलीस किती केले त्याबद्दल त्या का अपडेट आले का? नाही, अपडेट आले नाहीत. पण काल मी विखे पाटलांशी बोललो की सारथी बद्दल असं का होतंय, आमच्याच योजना का कमी केल्या जातात, त्यांना शिष्यवृत्ती का दिली जात नाही, या विषयावर चर्चा केली. शिंदे समितीला तुम्ही मुदतवाढ दिली, पण शिंदे समिती नोंदी का शोधत नाहीये, किंवा तुम्ही शोधू नका म्हणता की काय सरकार म्हणून तुम्हीच मुदतवाढ देऊ. प्रमाणपत्र दिले जात का नाही, व्हॅलिडिटी का रोखल्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे राहिलेले आणखीन का दिले नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा राजकारण करायचं आहे का? मेलेल्या बलिदान गेलेल्या आमच्या बांधवांबद्दल की सहानुभूती तुम्हाला नाहीये का? अण्णासाहेब पाटलांचं आर्थिक विकास महामंडळ हे पूर्ण बंद पाडण्याच्या तयारीत आले, का निधी देत नाही तुम्ही, का परतावे देत नाही, एलवाय का सुरू करत नाहीत, याच्यावरती काल चर्चा केली. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणून 1 वर्ष झालं का घेत नाहीये, एकूण सातारा संस्थांच्या गॅजेटियरवर सुद्धा काल सांगितलं की का तुम्ही ते JR काढत नाही. आणि मराठवाड्यासाठी जे हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला त्यानुसार अधिकारी का काम करत नाहीत, ही जबाबदारी तुम्ही घेणार आहेत की नाहीत, की मला उपोषण केलं तर पुन्हा शब्दही विखे पाटील साहेब तुमचा आणि फडणवीस साहेबांचं मी ऐकून घेणार नाही. तर त्यांनी सांगितलं 26 तारखेपर्यंत सगळे विषय मार्गी काढायचं आम्ही ताकदीनं काम करतो असं सांगितलं. म्हणून मी सुद्धा आता 2-3 दिवस शांत बघतो, आता 26 तारखेपर्यंत हे सगळे विषय मार्गी काढतात का. 26 फेब्रुवारी. बरं, एक शेवटचा प्रश्न. सुमित्रा पवार यांची बीडच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली, काय अपेक्षा, कशा प्रकारे तुम्ही काम करावं असं वाटतं? आता त्या ताई नवीन आहे, हे प्रचंड दुःखात आहे, त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. एक चांगला काम करणारा शेवटी दादा माणूस गेला, ते पण चांगलं काम करतील, आपण कल्पनाही करणार नाही. लोकांना काय वाटतंय माहित नाही, परंतु आम्हाला तरी असं वाटतंय ते खरं व्हावं, आमची ही शंका ठरू नये. कल्पना सुद्धा करणार नाहीत, इतकं चांगलं आणि ताकदीनं काम त्या करू शकतील. बीड आणि राज्यभरासाठी पण सगळीकडे चांगलं काम करते असं अपेक्षा आहे आणि वाटतंय, पण ते आपण कल्पनाही करणार नाही. आता वाटत असेल महिला आहे काय करेल बुवा, कसं होईल, दोन्हीकडचा अनुभव आहे, सासरकडचा माहेरकडचा. त्या ह्या असल्या गुंडगिरीला मध्ये मध्ये षडयंत्र असणारा पाठपुरी असं वाटतं, मोडून टाकतील त्यांना. चल, धन्यवाद.